कुणाच्या सांगण्यावरून पलटलास? का वेळ आली की पलटायचं म्हणून ठरवून ठेवलं होतंस? खरंच मला काय नव्हतं नाही. हो मॅडम, तसं का नाही, मी खोटं नाही बोलत. हो, मी माझ्या बायकोवर हात उचलला म्हणून इकडे आलो होतो आणि मी पाप केलं. खरंच मी गुन्हा केला. मी याला सारखं सांगत होतो, पण यांनी माझ्यावर चुकीचा हात घेतला. सर, चुकीचा हात घेतला मॅडम. परत खोटं? हो मॅडम, परत खोटं? माझ्या समोर कबूल केलं होतंस की नाही? तात्या साहेबांच्या बायकोला तू किडनॅप केलेस, ते पण मम्मी साहेबांच्या आदेशावरनं. हो मॅडम. मग का खोटं बोललास? का खोटं पडलंस आम्हाला? आठवेपर्यंत मारा याला. काहीच खायला प्यायला द्यायचं नाही, पाणी सुद्धा द्यायचं नाही. बघूया कसं आठवत नाही. मारा. बोल, कुठे लपवून ठेवलंस मालिनी मॅडम ना? मंजू मुद्दाम असं का करेल? तो माणूस कोण आहे त्याने तिला सांगितलं, त्याच्यावर तिने विश्वास ठेवला आणि म्हणून तिने हे पाऊल उचललं ना. नाही दीदी, असं खोटा आरोप नाही करायचे कोणावर. आणि खरं काय आहे ना ते पण ती लवकर शोधून काढेल बघ. मम्मी साहेब, मम्मी साहेब, काय झालं? अहो, हे काय करताय तुम्ही? काय झालं मम्मी साहेब, सांगा की काय करताय मम्मी साहेब? हे काय झालं? काय झालं म्हणून विचारते मला? ज्या घरानं आसरा दिला त्याच घरावर बेईमान झाली तुझी लेक. मला जेलमध्ये टाकायला निघाली. मला महिला परदेशाध्यक्ष माया सुर्वेला तेव्हा चालत राहायचं ना. चला निघायचं घरात नात्याच्या, निघा. मम्मी साहेब, अहो तिला काहीतरी चुकीची माहिती मिळाली असेल, तिचा काहीतरी गैरसमज झाला म्हणून तिने चौकशी केली असेल. हो मम्मी साहेब, पोलिस म्हटल्यावर तिला तिची ड्युटी पार पाडावीच लागणार ना. आणि वर्दीतल्या माणसाला नातीमध्ये आणून चालतंय व्हय? नाती? कुठली नाती? तुमच्या संघटन तिच्या संघटन आमचं कुठलं बी नातं उरलेलं नाही. म्हणा पोलीस आहे, वर्दीवाली आहे ना, मग कुठल्या बी गोष्टीची शहानिशा करायची अक्कल नाही का तुझ्या बहिणीकडं? हाव पण मम्मी वकिली करायची नाही तिची. चालत राहायचं. चला निघा, निघा माझ्या घरात निघा. चल मम्मी साहेब, निघा घरात. अहो, ऐका मम्मी साहेब, मम्मी साहेब, अहो. हे सगळं मुद्दाम घडवून आणलं जाते. आम्ही मालिनी मॅडमचा शोध घेतोय हे कुणाला तरी कळालं. आणि जसं हा माणूस म्हणाला तसं तात्या साहेबांच्या बायकोच्या अपहरणात खरंच मम्मी साहेबांचा हात असेल तर त्यांचंच कुठलं तर नवीन कारस्थान असेल तर. मॅडम आत येऊ? या. काय झालं? कबूल केलं त्यानं? नाही मॅडम. मॅडम, मला असं वाटतं की त्याला आपण अजून पोलिसी खाक्या दाखवलं पाहिजे, म्हणजे पोपटासारखं सगळं बोलेल. नाही, नको. त्याचं आता फक्त जेवण पाणी बंद ठेवा आणि रात्री बदलीला येणाऱ्या कॉन्स्टेबललाही सांगून ठेवा. हो मॅडम. पण मॅडम, हा माणूस खोटं का बोलत असेल? किंवा हा तात्यासाहेबांचाच माणूस असला तर? म्हणजे आपलं लक्ष विचलित करायला तात्यासाहेबांनीच त्याला इथे पाठवलं असेल तर? शक्यता नाकारता नाहीयेत. तो आधी जे बोलत तेही खरं असेल आणि मम्मी साहेब आल्यावर पलटी मारली असेल. पण काहीतरी गडबड नक्की आणि त्या गडबडीच्या मुळाशी जावं लागेल. हो मॅडम. पण एवढं मात्र खरं, तो स्वतःहून सांगेल खरं काय ते. हा सवे, बोल. घराकडे लवकर या प्लीज मंजू वहिनी. मम्मी अमृताला आणि काकीला घराच्या बाहेर काढतायत. काय सवे? अमृताची काळजी घे, मी लगेच आले. काय झालं मॅडम? घरी इमर्जन्सी आले लगेच. चला निघा. चाल
ठेवायचं माझ्या घरात वास करता? तुला निघायचं. हे बघा मंजुनी पोलीस कोर्टाच्या घरासाठी अर्ज केलाय. काम झालं की आम्ही लगेच जाऊयात ना. तेव्हा मला इथं राहू देऊ मम्मी साहेब.